हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज हात शिलाई कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच सबस्क्राईब लाईक करा. एकदम सोपी पद्धत, एकदम शांततेने मी शिकवते. हात शिलाई कशी करायची हे बघा. त्यासाठी आपल्याला काय करायचं, डबल पदरी धागा घ्यायचा. बघा 2 पदरी धागा मी घेतलेला आहे हे बघा. आणि ही बाईची हात शिलाई आहे हे बघा. कशी करायची हे बघा. हे बघा, ही जी टीप असते ना ब्लाऊजला मारलेली, हे कशी करायची हात एकदम सोपी पद्धत हे बघा. आता कदाचित तुम्हाला इतकं संगत एवढी हात शिलाई करता येणार नाही. मग तुम्ही काय करायचं, 2-2 टाके घातले का दोरा ओढून घ्यायचा हे बघा. असं केलं का असं असं की दोरा ओढून घ्यायचा. सुरुवातीला इतकी पटपट येत नाही. सुरुवातीला नवीन नवीन तर कुणी कुणी एक टाका घातला का असं करतं, एक टाका घातला का असं करतं हे बघा. असं बी करू शकता तुम्ही. असं हे बघा, अशी हातशिलाई येते. अशी पूर्ण बाईला हातशिलाई आपल्याला करून घ्यायची हे बघा. हे बघा, अशी असा दोरा ओढून घ्यायचा. पण 2 पदरी दोरा जर घेतला तर हातशिलाई लवकर उधळत नाही. म्हणजे दोरा डबल पदरी असल्या कारणाने तो तुटत नाही. त्यामुळं कधीही हातशिलाई करताना डबल पदरी दोरा घ्यायचा आहे बघा. पूर्ण बाईला हातशिलाई करून घ्यायची. तर हे बघा, पूर्ण बाईला हातशिलाई झालेली आहे हे बघा. हे बघा, हे बघा कशी हातशिलाई केली आहे बघा. पूर्ण बाई आपण हातशिलाई केलेली आहे. तर आता बाई सोयीची करायची आपल्याला. सोयीची केल्यानंतर काय करायचं, ही जी टीप मारलेली असते ना कच्ची, ती काढून घ्यायची. ही आपण जी कच्ची टीप मारतो ब्लाऊज शिवत असताना हे बघा, असं ढिल्ली टीप असती, तो असा दोरा ओढून घ्यायचा असतो हे बघा. हे बघा, हे कच्ची टीप काढली तर किती छान दिसतं बघा. पूर्ण दोरा तो काढून घ्यायचा असं. हे बघा, अशी ही कच्ची टीप एकदा काढून घेतली म्हणजे हातशिलाई एकदम सुंदर दिसते बाईची. हे बघा किती छान दिसते बघा. बघितलं किती छान दिसते बघा हातशिलाई बघा, एकदम सुंदर. आता हुक कसे लावायचे मी ते सांगणार आहे तुम्हाला. तर हा बघा, मी इथं हुकासाठी ना मार्किंग करून घेतलेली 5 हुकांसाठी हे बघा. तर ती मार्किंग कशी करायची, मार्किंग करताना काय करायचं, असं ब्लाऊज धरायचं आहे बा. असं असं पहिल्यांदा मार्किंग इथं करायची. इथं मी हुकाला हुक गुतवण्यासाठी त्याच्यासाठी आहे केलेली आहे. त्याचे ते दोरे इथं आणि इथं इथं अशी मार्किंग करायची हे बघा. अशी घडी करून घ्यायची हा बघा. अशी अशी म्हणजे ती जी हुकाची पट्टी असते का, ती अशी घडी केली का ह्या घडीवर एक सेंटरला, आणि पुन्हा अशी एक घडी करायची आणि ह्या दोन्ही सेंटरला 2, आणि हे इथे एक आणि इथे एक. तर हे बघा, असे हे 5 ठिकाणी आपल्याला हुक लावायचे असतात. इथं मी हुक अडकवण्यासाठी मशीनवर हे बनवलेलं आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला हुक लावायचे असतात. याला तर मी मार्किंग करून घेतलेली 5 ठिकाणी 5 हुक लावायची. तर हुक लावण्यासाठी हे मशीनवर अडकवणे केले मी. तुम्हाला हाताने पण कसं करतात ते पण दाखवते. आता आपण पहिल्यांदा हुक लावायला शिकू. आपण पहिलं स्टार्टचं हुक मी लावून घेतलेलं आहे हे बघा. दुसरं हुक आपण लावतोय. एकदम सोपं आणि साधं असं हुक ठेवायचं हे बघा. असं असं, आणि ही सुई पहिल्यांदा इथून सुरुवात करायची हे बघा. ती हे बघा, असा हेडा मारायचा दोऱ्याला, असा हेडा करायचा हे बघा. असा हे बघा, असा म्हणजे तो फिट्ट बसतो हवा हे बघा. असं केलं का असं तुम्हाला नक्की समजून बघा. असं करून घ्यायचं. पुन्हा तुम्हाला तसंच शिकवते हे बघा. असं केलं का ह्याच्या दोऱ्यातून पुन्हा आपल्याला काय करायचं, ही सुई अशी ओवून घ्यायची हवा, अशी करायची म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. बघितलं हे असं, म्हणजे
ही गाठण फिट्ट बसते. आणि हे दोन्ही फिट झाले का एकदा इकडे यायचा. हे बघा असा दोरा केला का एकदा हे असा, हे बघा, हे बघा कशी आडी मारलेली बघा, एकदम फिट्ट गाठण बसते. बघितलं का? अशा आपल्याला इथे 3 गाठणे द्यायचे आहे. हे बघा, बघितलं असे फिट्ट हुक एकदम फिट्ट होतं. इथं 2-2 आणि इथं 3 हे हुकाच्या सेंटरला, म्हणजे हुक एकदम फिट्ट होऊन जातं. आता मी हुक अडकवण्यासाठी आय कसे बनवतात ते तुम्हाला शिकवते. मी मशनीवर बनवलेले आहे, पण आता तुम्हाला तुमच्या शिकण्यासाठी मी तुम्हाला बनवून दाखवते हुकाचे आय कसे करायचे. तर हे बघा मी हे मशनीवर बनवलेले आहे, तरी पण मी तुम्हाला इथं एक बनवून दाखवते एक्स्ट्रा. हे बघा असं करून घ्यायचं, असं करून घ्यायचं. हे बघा हे झाले का एक साखळी तयार. तर ह्याला कशी, ह्या साखळीला आपल्याला काय करायचं, हे बघा असा दोरा करायचा. हे बघा एकदम आपण हुकाला केलं की तसं असा हेडा मारून घ्यायचा. हे बघा अशी गाठ द्यायची. तशी कळत नसेल तुम्हाला तर मी असं शिकवते. हे बघा असं केलं का एकदा, हे बघा असं तुमच्या लक्षात बसतं. हे बघा असं करायचं. हे बघा अशी साखळी. हे बघा एकदम सोपं आहे. असं केलं का तर ही याच्यातून पुन्हा सुई वळून घ्यायची, म्हणजे अशी त्याची गाठ बसली, म्हणजे ती साखळी तयार होती. हे बघा असं करायचं. हे बघा असं. बघितलं किती छान झालं अडकवणं. मग याच्यामध्ये हुक अडकायचं आणि पुन्हा त्याला आतल्या बाजूने असं जायचं. हे बघा किती सुंदर दिसतं. आणि इकडून दोरा तोडून घ्यायचा फिट्ट करून. हे बघा खालच्या साईडनी असं एकदा एक आडा मारायचा आणि दोरा फिट होऊन जातो. हे बघा हुकाचं अडकवणं तयार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक करा. बाय.